नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल, 8वी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, ITI तुमचं झालेलं असेल किंवा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. वयमर्यादा या ठिकाणी 18 ते 58 वर्षापर्यंतची तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुम्ही फ्रेशर्स असाल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला वेतन किती असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, किती जागा या ठिकाणी असणार आहेत, अशी सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी समक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे अस्थायी कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. BE तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये, 3 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही डिप्लोमाधारक असाल तर या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागणार आहे. 15,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर 2 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे फायर सेफ्टी ऑफिसर. या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. डिप्लोमा इन फायर सेफ्टीमध्ये तुमचं झालेलं असेल तर 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. रोजंदारी सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी 3 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे. आर्मीमधील सेवानिवृत्त JCO ज्युनियर कमिशनर्ड ऑफिसर या पदासाठी अर्ज करू शकता. 622 रुपये प्रतिदिन याप्रमाणे तुम्हाला वेतन जे आहे दिलं जाईल. त्यानंतर रोजंदारी सुरक्षा रक्षक या पदासाठी एक्स सर्व्हिसमॅन किंवा पॅरामेडिकल फोर्सेस, होमगार्ड किंवा SRP मधून तुम्ही निवृत्त झालेले असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 495 रुपये प्रतिदिन तुम्हाला या ठिकाणी वेतन दिलं जाईल. रोजंदारी तारतंत्री या पदासाठी ITI कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 450 रुपये याप्रमाणे तुम्हाला वेतन प्रतिदिन या ठिकाणी दिलं जाईल. रोजंदारी ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी 400 रुपये वेतन तुम्हाला आहे. कुठल्याही शाखेचे ग्रॅज्युएशन तुम्ही कंप्लीट केलेलं असेल आणि MLab किंवा इन्फोलॅब कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर रोजंदारी पंप ऑपरेटर या पदासाठी 450 रुपये याप्रमाणे वेतन तुम्हाला दिलं जाईल. ITI तुमचं झालेलं असेल, पंपचालक प्रमाणपत्र धारक तुम्ही असाल किंवा संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर रोजंदारी अस्थायी आया किंवा शिपाई पाळणाघरासाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. 350 रुपये याप्रमाणे वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. आरोग्य सहाय्यक कोर्स पूर्ण केलेला तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा शिपाई अथवा तत्सम पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर मॉन्टेसरी टीचर या पदासाठी वॅकन्सीज आहे. 400 रुपये पर डे याप्रमाणे तुम्हाला वेतन दिलं जाईल. 1 वर्षाचा बालवाडी शिक्षिका कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र व पाळणाघराचे प्रशिक्षण असणे आवश्यक या ठिकाणी आहे. या एकूण पहिल्या 9 पदांसाठी मुलाखत तुमची 28/8/2024 या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर कौशल्य विकास अधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी आहे. 21,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. गुड अकॅडमिक रेकॉर्ड तुमचं 55% मार्कसहित PG लेवल आणि मिनिमम 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर नॉलेज देखील तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर रोजंदारी दूरध्वनी चालक सहाय्यक पदसंख्या 2 या पदासाठी आहेत. पदवीधर दूरध्वनी चालक कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 450 रुपये दरमहा पर डे हजेरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. त्यानंतर रोजंदारी वाहन चालक या पदासाठी 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल व जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असेल, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर 450 रुपये प्रतिदिन याप्रमाणे तुम्हाला वेतन दिलं जाईल. रोजंदारी ट्रॅक्टर चालक या पदासाठी 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल व टॉर्ली चालवण्याचा परवाना आवश्यक तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे. 450 रुपये वेतन तुम्हाला दररोज याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर रोजंदारी कनिष्ठ लेखनिक या पदासाठी पदवीधर तुम्ही असाल, संगणकाचे ज्ञान तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 450 रुपये प्रतिदिन याप्रमाणे तुम्हाला वेतन दिलं जाईल. या सर्व पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी एकूण साधारण 10,000च्या वरती वेतन असणार आहे. त्यानंतर रोजंदारी सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी एक वॅकन्सी आहे. MSc संख्याशास्त्र 50% गुणसहित उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. 750 रुपये प्रतिदिन याप्रमाणे वेतन तुम्हाला दिलं जाईल.
या 10, 11, 12, 13, 14 आणि 15 पदांसाठी तुम्हाला 29/8/2024 रोजी मुलाखतीसाठी जायचे आहे. त्यानंतर अस्थायी कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी BE सिव्हिल झालेलं असेल, 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला असेल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेला असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर 15,000 रुपये मानधन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. रोजंदारी सुतार या पदासाठी ITI तुमचं झालेलं असेल किंवा सुतारकामाचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर 450 रुपये वेतन तुम्हाला प्रतिदिन दिलं जाईल. रोजंदारी नळ कारागीर या पदासाठी ITI झालेलं असेल आणि नळ कारागीर कामाचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर 450 रुपये याप्रमाणे प्रतिदिन वेतन तुम्हाला दिलं जाईल. रोजंदारी गवंडी या पदासाठी ITI तुमचं झालेलं असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा गवंडी कामाचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर 450 रुपये याप्रमाणे वेतन तुम्हाला दिलं जाईल. रोजंदारी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी NE डिप्लोमा तुमचं झालेलं असेल, MSBT किंवा BSc संगणक ज्ञान आवश्यक तुम्हाला या ठिकाणी आहे. 450 रुपये प्रतिदिन याप्रमाणे वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर रोजंदारी कुळी या पदासाठी 7वी पास तुम्ही असाल, स्वच्छ कामाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. 400 रुपये प्रतिदिन याप्रमाणे वेतन तुम्हाला दिलं जाईल. रोजंदारी शिपाई या पदासाठी 7वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी 350 रुपये प्रतिदिन याप्रमाणे वेतन तुम्हाला दिलं जाईल. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी पद क्रमांक 3 आणि 4साठी 25 ते 58 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इतर पदांसाठी 18 ते 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे. ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या तात्पुरत्या हंगामी स्वरूपासाठी या ठिकाणी निघालेली आहे. मुलाखत जी आहे सकाळी 11 वाजता तुमची या ठिकाणी होणार आहे. मुख्य प्रशासकीय इमारत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी मुलाखत तुमची होणार आहे. मुलाखतीला जातेवेळी मूळ अर्ज त्याचबरोबर मूळ कागदपत्र आपण समक्ष मुलाखतीसाठी या ठिकाणी स्वखर्चाने सकाळी 10 वाजता हजर राहायचे आहे. 10 ते 11 तुमचे अर्ज या ठिकाणी जमा केले जातील. त्यानंतर तुमची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.